एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती। आणि मित्रांनो, आज आपल्याला एका खूप टेक्निकल अशा विषयाची चर्चा करायची आहे, पण खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने। ठीक आहे, एकूणच जेव्हा आज आपण केस स्टडीज बाबत चर्चा करणार आहोत, या केस स्टडीज आहेत कुठल्या, तर पेपर 4 आपला जो एथिक्सचा आहे त्यामधल्या। या पेपरमध्ये जो अर्धा भाग असणार आहे, म्हणजे या एथिक्सचे 2 भाग आहेत, त्याबद्दल आपण पुढे चर्चा करूया। त्यातला हा दुसरा भाग आहे तो म्हणजे केस स्टडीजचा। आणि याच्या अंतर्गत एकूणच जे यूपीएससी ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा आपण जर विचार केला आणि एमपीएससी ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा विचार केला, तर दोघांच्या संदर्भात जो खूपच चर्चेचा, उत्सुकतेचा, भीतीचा, अनभिज्ञतेचा असा जो घटक असेल कोणता, तर तो आहे एथिक्स आणि एथिक्स मधल्या ह्या केस स्टडीज बाबतचा। याच्याबद्दल जेवढे समज असावेत त्यापेक्षा जास्त गैरसमज जास्त आहेत। आणि तुम्हाला एक थोडीशी यातली इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे मित्रांनो, जेव्हा 2013 मध्ये या एथिक्स पेपरची सुरुवात यूपीएससीने सर्वप्रथम केली, तेव्हा एथिक्स मधल्या केस स्टडी बाबत अशी रंजक बाब अशी आहे की 2013 या वर्षामध्ये यूपीएससीच्या संदर्भात गुगलद्वारे दरवर्षी काही कीवर्ड्स ते पब्लिश करतात बघा, की सगळ्यात जास्त सर्च केलेला कीवर्ड कोणता असतो। तर त्याच्या जर वेगवेगळ्या कॅटेगरीज बघितल्या तर 2013 मध्ये यूपीएससी संदर्भात सर्वात जास्त जर कोणता कीवर्ड सर्च केलेला होता तर तो होता हाऊ टू सॉल्व केस स्टडीज इन एथिक्स। आणि तीच बाब 2013 ची जशी आहे तशीच मित्रांनो तीच बाब 2024 मध्ये सुद्धा यूपीएससी संदर्भात गुगलद्वारे जी पब्लिश्ड लिस्ट असते, गुगल एनालिटिक्स नावाचं एक वेबसाईट आहे त्यांची, त्यात तुम्हाला ती पाहता येईल। सर्वात जास्त कोणता शब्द जर सर्च केला जातो तर तो म्हणजे हाऊ टू सॉल्व केस स्टडीज। म्हणजे 2013 मध्ये ही तीच अवस्था आहे, 2024 मध्ये पण तीच अवस्था आहे, 2025 मध्ये पण तीच अवस्था असणार आहे। 24 चे रिझल्ट त्यांनी पब्लिश केले, 25 चे तर पुढे करतील। मग जर या एवढ्या 10 ते 12 वर्षामध्ये ही परिस्थिती बदललेली नाहीये, तर ते कारण काय असतं बरेच? हे जे कारण बरेच आहेत, त्यातले काही महत्वाचं पहिलं कारण असं आहे की ते म्हणजे नक्की केस स्टडी कशा सोडवाव्यात याचं उत्तर कुणालाच माहित नाही, पहिला मुद्दा। दुसरा, जे जे काही सांगण्याचा प्रयत्न करतात मग त्या प्रत्येकाच्या सांगण्यामध्ये मतभिन्नता आढळते, त्यामुळे याचं खरं का त्याचं खरं हे अगदी एआय ला पण कळलेलं नाहीये। ज्याने सगळ्यांचा अभ्यास केला तरी त्याला ते कळलेलं नाहीये। तिसरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे यूपीएससीने नक्की केस स्टडी कशा सोडवाव्यात अहो याचं कुठे काही नमुना आपल्याला उत्तर दिलं नाही ना त्यांनी कुठे अपेक्षा करून सांगितलेले की तुम्ही अशा प्रकारे काहीतरी हे सोडवा, म्हणून ही आपल्याला कळत नाही। आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे यूपीएससी त्याचा थांग पत्ताच लागू देत नाही की तुम्हाला केस स्टडी कशा सोडवल्या पाहिजेत याच्याबद्दलचा। अशी जरा थोडीशी सापडायला लागली यूपीएससीची ही बाब की यूपीएससी लगेच आपलं स्वरूप बदलते। आणि प्रत्येक वर्षी यूपीएससी प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये फार टोकाचा नाही पण इन्क्रिमेंटल बदल करत जाते, म्हणजे छोटा बदल करत जाते। त्यामुळे कदाचित जे 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी एखाद्या टॉपरने तुम्हाला सांगितलं असेल, एखाद्या मुलाला एखाद्या मुलीला त्या प्रश्नामध्ये त्या विषयामध्ये खूप छान मार्क्स मिळाले, सगळेजण त्याला फॉलो करायला लागले, 2-3 वर्षामध्ये यूपीएससी लगेच काय करते, प्रश्न विचारण्याची पद्धती बदलून टाकते। तुम्हाला माहिती आहे का, यूपीएससी तुम्ही जेव्हा फॉर्म भरता यूपीएससीच्या परीक्षेचा, तेव्हा त्याच्यामध्ये काही ऐच्छिक एक असा एक घटक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ती प्रश्नावली देते, क्वेश्चन विचारते, तुम्ही ते भरलं तर ठीक आहे, नाही भरलं तर ठीक आहे। यूपीएससी म्हणते की आम्हाला रिसर्च करायचा आहे आणि म्हणून ही आम्हाला माहिती तुम्ही द्या। जसं की त्यातला एक मुद्दा ती प्रश्न विचारते की तुम्ही कोचिंग लावले का, कुठे तुम्ही कोचिंगचा कुठे फायदा घेतलाय का? ते कंपल्सरी नाहीये पण ते विचारतात। म्हणजेच काय, यूपीएससीला ही माहिती आहे की कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करतात, घडवतात, मग ते विचारतायत, मग तेही अपडेटेड राहतात।
की काय चाललंय कोचिंग क्लासेसद्वारे, मग काय करूया, चला आणखी एक पाऊल पुढचं टाकूया. अशा पद्धतीने हा गमतीशीर प्रवास आहे, हा UPSCचा आहे आणि हा MPSCचा सुद्धा आहे. त्यामुळे होतं काय की असं थोडंसं आवाक्यात आल्यासारखं वाटायला लागलं की लगेच आपलं UPSC रंग बदलते आणि पुन्हा एकदा त्या भगवान विष्णूंनी जसा तो मोहिनी अवतार घेतला होता त्या पद्धतीने आपली अवस्था त्या ठिकाणी होऊन जाते. पण जरी ही अशी परिस्थिती असली तरी सुद्धा मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवाद्वारे, अनेक विद्यार्थ्यांच्या अनुभवाद्वारे, अनेक विद्यार्थ्यांना शिकवल्याच्या अनुभवाद्वारे, अनेक वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या अनुभवाद्वारे आपण काही बेसिक ठोकताळे मात्र नक्की बांधू शकतो की नक्की केस स्टडी सोडवण्याबद्दल आपला अप्रोच कसा असला पाहिजे. तत्पूर्वी हा असा कसा असला पाहिजे, आपण कशा सोडवल्या पाहिजेत, आपण त्याच्याकडे जाण्याच्या अगोदर एक गोष्ट, एक बाब मला तुम्हाला इथे पहिल्यांदा सांगायची आहे, ती म्हणजे मोठा स्टार करून, आता इथे कुठे दिसेल का, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला तो दिसेल. हा जो स्टार आहे तो स्टार काय आहे बघा. मुळात एथिक्स हा एक अतिशय अनालिटिकल कॉन्सेप्ट आणि कॉन्सेप्ट बेस्ड असा हा सब्जेक्ट आहे, पहिला मुद्दा. दुसरा, त्याच्यामध्ये केस स्टडीज हा अतिशय टेक्निकल पार्ट आहे, तो फार जनरल नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे असं नाहीये की एखादं कोड दिलं आणि कोड सोडवायचं आहे, असं नाहीये. ते अतिशय टेक्निकल पार्ट आहे हा. कारण जर तुम्ही एथिक्सचा सिलेबस बघितला तर आयोगाने केस स्टडीचा पार्ट हा त्या सिलेबसच्या सगळ्यात शेवटी दिलेला आहे आणि त्याचा शब्द असा वापरलेला आहे की वरील घटकांच्या आधारावर आम्ही तुम्हाला काही केस स्टडी विचारू, मग त्याची तुम्ही उत्तरं लिहा. म्हणजे काय, त्यांनी स्वतः त्यामध्ये अपेक्षित धरलेलं आहे की तुम्हाला वरील सर्व घटकांचं किमान मूलभूत ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणून जर तुमच्यापैकी असे अनेक विद्यार्थी असतील की ज्यांनी अजून एथिक्सचा अभ्यासच सुरू केला नसेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजचं लेक्चर हे कदाचित असं डोक्यावरून गेलेल्या विमानाप्रमाणे होऊ शकतं. पहिला मुद्दा. तरी मी प्रयत्न करेन तुमची उंची वाढवण्याचा, ते तर काही खाली येणार नाही, पण तुमची उंची वाढवण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. आणि दुसरा मुद्दा की जेव्हा की खऱ्या अर्थाने प्रॉपर केस स्टडी सोडवण्यासाठी आपल्याला किमान काही विचारवंत, काही थिअरीज आणि काही पर्स्पेक्टिव्ह, आपल्याला किमान काही माहिती असणं आवश्यक आहे. तर आपण त्या प्रश्नांची आयोगाला जशी अपेक्षा आहे तशा प्रकारे उत्तर लिहू शकतो. आणि म्हणून आपण असं ठरवलं की आजच्या या सत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणं काही शक्य नाहीये. आजच्या या सत्रामध्ये आपण नक्की या केस स्टडीज का अभ्यासायच्या आहेत, त्यांचं स्वरूप कसं असतं, आयोगाच्या तुमच्याकडून अपेक्षा काय आहेत, किमान या प्रारंभिक पातळीवरती चर्चा करणार आहोत. मग आपण पुढच्या सत्रामध्ये एथिक्स मधल्या काही बेसिक सैद्धांतिक ज्या काही बाबी आहेत, जे चौकट आहेत, मग ज्यामध्ये इमॅन्युअल कांट असतील किंवा अगदी सुरुवातीला जायचं झालं तर सॉक्रेटिस असतील, सॉक्रेटिस नंतर मग प्लेटो, अरिस्टॉटल असतील, ते अगदी इमॅन्युअल कांट असतील, ते जेरेमी बेंथम असतील, ते जॉन स्टुअर्ट मिल असतील, ते अगदी जॉन रॉल्स असतील. मित्रांनो, ही जी पाश्चात्य विचारवंतांची जी काही बैठक आहे आणि त्याचे जे काही ब्रॉडर ऍस्पेक्ट आहेत ते आपण पुढच्या सत्रामध्ये नक्की पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर भारतीय संदर्भात सुद्धा मग ते वेद, उपनिषद, भगवद्गीता हे जे काही वैदिक जे काही एक ट्रॅडिशन आहे, एथिकल ट्रॅडिशन आहे, ती दुसऱ्या बाजूला गौतम बुद्ध, महावीर जैन आणि चार्वाक यांची एक ट्रॅडिशन आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये एक त्याला वेगळी झालर प्राप्त होते भक्ती चळवळीमुळे. आणि त्यानंतर मग स्वामी विवेकानंद असतील, गांधीजी असतील, आणि त्याच्यानंतर अगदी टागोर, गांधीजी, विवेकानंद, टिळक, सर्वपल्ली राधाकृष्णन ते अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे अगदी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यापर्यंत ही जी भारतीय परंपरा आहे नीतिशास्त्राची, ह्या सगळ्यांचं किमान बेसिक स्तरावरती आपल्याला अध्ययन असणं आवश्यक आहे. तर काय होतं, त्या केस स्टडीमध्ये विचारलेली जी काही परिस्थिती आहे त्याकडे पाहण्याचे आपले परिप्रेक्ष्य विकसित होतात. परंतु जेव्हा की अजूनही तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत नाहीये,
त्यामुळे आपण असं ठरवलं की नाही, आज आपण तुमच्या डोक्याला शॉर्ट नाही द्यायचा, फ्यूज उडवायचे नाहीयेत. आज आपण नक्की केस स्टडी मधून तुम्हाला काय अपेक्षित आहे, आयोगाला काय अपेक्षित आहे, तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, नक्की काय त्यातून आपल्याला अभ्यासायचं आहे. सो अशा साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फक्त त्या गेटमधून आतमध्ये घेऊन जाणार आहे. पुढच्या वेळेस त्या सगळ्या विचारवंतांची ओळख असणार आहे आणि त्याच्या पुढच्या वेळेस मात्र आपल्याला काही प्रत्यक्ष केस स्टडी घेऊन त्या नक्की कशा सोडवायच्या आहेत, त्याचे कुठल्या कुठल्या प्रकारचे पॅरामीटर्स असतात, नक्की आयोग पेपर कसा तपासतं, त्याच्यामध्ये ते तुमच्याकडून काय पाहतात, ह्या सगळ्या बाबींची आपण चर्चा करणार आहोत. सो हे कंटिन्युअस सत्र असणार आहेत. त्यामुळे हे पहिलं जे सत्र आहे हा बेसिक आहे, हे चुकवू नका, कारण याच्यावरती पुढचा डिपेंड आहे आणि त्याच्यावरती त्यानंतरचा डिपेंड आहे. तो बस 3 ते 4 सत्रामध्ये आपल्याला केस स्टडी बद्दल खूप छान पद्धतीने गोष्टी समजायला लागतील. सुरुवात करूया एका छोट्याशा प्रश्नाने. तो म्हणजे या छायाचित्रामध्ये तुम्हाला इथे मुद्दाम आता अशा प्रकारचं छायाचित्र घेतलं, कुणाचा चेहरा नको दाखवायला म्हटलं, तर यातून तुम्हाला एक कळलं असेल की हा जो विद्यार्थी आहे याचा इंटरव्ह्यू घेतला जातोय आणि हे तिघे चौघे जण या ठिकाणी आहेत. मी अतिशय साध्या सोप्या युपीएससीने नाही विचारलेल्या प्रश्नापासून सुरुवात करतो. साध्या सोप्या, मग युपीएससीने जो प्रश्न विचारले आपण त्याकडे पण जाऊयात. मला फक्त आता इथे काळजीपूर्वक हा प्रश्न शब्द ऐका, प्रसंग ऐका. तो म्हणजे तुम्ही हे आहात, तुमचा इंटरव्ह्यू आहे, एमपीएससीचा घ्या किंवा युपीएससीचा घ्या, काही हरकत नाहीये. मग तुम्ही इंटरव्ह्यू आहे आणि इंटरव्ह्यू हा तुमचा त्या दिवशी ज्या दिवशी आहे त्या दिवशी समजा तुम्ही मुंबईला चाललाय आणि युपीएससी असेल तर तुम्ही दिल्लीमध्ये आहात. तुम्ही ज्या हॉटेलला उतरलाय त्या हॉटेल पासून तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूसाठी निघालाय आणि निघाल्यानंतर रस्त्यामध्ये, बऱ्याच जणांना तुम्हाला हे उदाहरण माहिती असेल, तर रस्त्यामध्ये तुम्हाला असं आढळून आलं की एक ऍक्सिडेंट झालेला आहे. मग भारतीय मानसिकता तुम्हाला माहिती आहे, बघ्यांची गर्दी मोठी असते पण मदत कुणीच करत नाही. अशा वेळेस तुमचा इंटरव्ह्यू आहे, जे स्वप्न तुम्ही आतापर्यंत लहानपणापासून पाहिलंय ते तुमचं आज त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. इंटरव्ह्यू नंतर तुम्हाला खूप चांगला कॉन्फिडन्स आहे. त्याच्यावरती तो जो काही तुमचा इंटरव्ह्यू आहे त्याच्यावरती तुमचंच नाही, तुमच्या कुटुंबातल्या सुद्धा लोकांच्या आशा अपेक्षा डिपेंड आहेत. मात्र दुसरीकडे तुम्ही जो काही एकूण प्रचंड अभ्यास केला युपीएससी आणि एमपीएससीचा, तोही तुम्हाला स्वस्थ बसवू देत नाहीये. तुम्ही त्या घोळक्याकडे पाहताय आणि तिथे अत्यवस्थ अवस्थेमध्ये असलेला तो जो व्यक्ती आहे, जसा गंभीर असा अपघात झालाय, त्याला तसाच रस्त्यावरती सोडायचा का, त्याला मदत केल्याशिवाय पुढे जायचं नाही, हा तुमच्या मनामध्ये विजेसारखा प्रश्न उपस्थित राहिला. काय करायचं? आता तुम्ही इतरांसारखं तिथे उभा राहणार नाहीये, निश्चित आहे हे, कारण तुमच्याकडे मुळात वेळ नाहीये. पण तुम्ही जेव्हा ते पाहिलं त्याच्यानंतर मात्र तुमच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित राहिला, कोणीच मदत करत नाहीये, मीच आहे, काय करायचं? बाकीचे लोक फक्त येत आहेत, बघतायत, निघून जात आहेत. काय करणार तुम्ही अशा परिस्थितीमध्ये? काय कराल? तिथे थांबून त्या व्यक्तीची मदत कराल, त्याला दवाखान्यात घेऊन जाल, त्याला सुखरूप बरे कराल, त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर तुम्हाला काय काय आठवतंय, हा दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, का तुम्ही इंटरव्ह्यूला निघून जाल तडक, जाऊ दे कोण काय माहिती कसा पडलाय, दारू पिऊन पडलाय का काय पडलाय माहित नाही आपल्याला, चला आपलं आतापर्यंत काय करणार, काय विचार करा आणि सांगा मला. लिहा कॉमेंट्स मध्ये, लिहा. झाला विचार बाकीच्यांचा? आता आपण काय करूया, थोडस याची तीव्रता वाढवूयात. हे बघा, एक महत्वाचा प्रश्न नेहमी असतो आपल्या समोर. तो म्हणजे ज्या बाजूला तुम्हाला हे हिरवगार असा परिसर आणि हे वृक्ष दिसतोय तर ते आहे पर्यावरण, आणि दुसऱ्या बाजूला या पर्यावरणाची ही उद्ध्वस्त स्थिती आहे. आपण पाहिलं तर जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्याच्यानंतर आपल्या सर्वांसमोर एक महत्वाचा प्रश्न उभा आहे बघा. तो म्हणजे की आपल्याला विकास हवा आहे का आपल्याला पर्यावरण वाचवायचं आहे? आपल्याला विकास हवा आहे का आपल्याला पर्यावरण वाचवायचं आहे? आता मी थोडंसं याची डिफिकल्टी वाढवतो. उदाहरण घ्या असं की तुम्ही जिल्हाधिकारी आहात आणि तुम्ही समजा गडचिरोली या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात
तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तर शासनाद्वारे एक खाणीचा प्रोजेक्ट, खाण उत्खनन करण्याचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे, बरं का. त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे, तुम्ही तिथे आता काम करताय त्याच्यामुळे, की या खाणीच्या उत्खननासाठी जी जागा, जी जमीन तुम्हाला अधिगृहीत करावी लागणार आहे, त्यामुळे तिथल्या अनेक गावांना विस्थापित व्हावं लागणार आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या अनेक गावातले अनेक आदिवासी बहुसंख्याक आहेत, त्या आदिवासींचं विस्थापन होणार आहे. तिसरा मुद्दा, ते जंगल तिथलं जे काही आहे सुंदर असं, ते कट करावं लागणार आहे, ते तोडावं लागणार आहे. चौथं, त्याच्यामुळे तिथले जे प्राणी, पशु, पक्षी यांचा अधिवास नष्ट होणार आहे. ठीक आहे, हे एका बाजूला आहे. मात्र गव्हर्नमेंटची अशी भूमिका आहे की या खाणीमुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. शिवाय त्यातून त्या लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे त्यांचा जीवनमानाचा दर्जा पण उंचावणार आहे. शिवाय त्या प्रदेशात एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप होईल, रस्ते, वीज, पाणी हे सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप होईल. पण पर्यावरणवाद्यांचं असं म्हणणं आहे की यापूर्वीचे अनुभव पाहता असं कधी घडलेलं नाहीये. उलट ज्यांनी ही खाण सुरू केली त्या कंपनीने फक्त शोषण केलंय, बाकी त्यांनी कधीच दुसरं केलं नाही. तिथे ना नव्याने वृक्षांचं रोपण केलंय, ना त्या ठिकाणी तिथल्या लोकांना योग्य तो मोबदला दिलाय. रोजगार दिला पण मोबदला योग्य दिला नाही. उलट त्याच्यामुळे तिथं प्रदूषण खूप वाढली, हवेचं प्रदूषण वाढलं, पाण्यामध्ये रासायनिक द्रव्य मिसळल्या कारणाने भूगर्भ जल पातळी जे पाणी असतं तेही विषारी बनलेलं आहे आणि त्या खाणीच्या प्रदेशापेक्षा दूर अंतरावरच्या प्रदेशांना सुद्धा धोका निर्माण होतो. अशी सगळी ही परिस्थिती आहे. आणि मग तिथे आता काही पर्यावरणवादी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी लोकांनी समजा काही मोर्चे काढायला सुरुवात केली. लक्षपूर्वक आहे का, मोर्चे काढायला सुरुवात केली. अशा वेळेस कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुमच्यावर आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या पुढे तुम्ही, पहिला प्रश्न ऐका आता माझा, तुम्ही या सर्व उदाहरणामध्ये कोणत्या प्रकारचा डायलेमा फील करताय का? काही तुम्हाला याच्यामध्ये अडचण, काही द्विधा मनस्थिती, काही तुम्हाला असं काही जाणवतंय, काही प्रश्न जाणवत आहेत, काही नैतिक प्रश्न तुम्हाला याच्यात जाणवत आहेत का? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत, कोणकोणते मार्ग तुमच्या पुढे अवेलेबल आहेत. आणि तिसरा, ते जे काही मार्ग अवेलेबल आहेत तुमच्या पुढे त्याच्यापैकी तुम्ही कोणता मार्ग निवडाल. हा जो काही एकूण उदाहरणाचा जो मुद्दा मी सांगितला त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न जाणवत आहेत का? काही तुम्ही अनकम्फर्टेबल व्हाल असे काही प्रश्न आहेत का? दुसरं, तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी काय मार्ग आहेत तुमच्याकडे, कुठल्या मार्गाचा तुम्ही विचार कराल? पहिल्यांदा मार्ग कोणकोणते आहेत, आणि तिसरा, त्या उपलब्ध अनेक मार्गांपैकी तुम्ही नक्की कोणता मार्ग निवडाल. आणि मित्रांनो, या सगळ्या उदाहरणामध्ये जर एका ओळीमध्ये किंवा एखाद्या दोन ओळीमध्ये तुम्हाला जर हा प्रश्न सगळा समजून घ्यायचा असेल आणि दुसऱ्याला सांगायचा असेल तर तो क्रक्स काय आहे याच्यात, ह्या सगळ्या प्रश्नाचं सार काय आहे हे पण मला सांगा. या संपूर्ण प्रश्नाचं सार सांगा. हा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या पुढे कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत ते सांगा. त्या अनेक मार्गांपैकी तुम्ही नक्की कोणता मार्ग निवडाल तेही सांगा. या संपूर्ण प्रश्नाचा सारही सांगा. करा, विचार करा. आपल्या आजच्या सत्राचा मुख्य हेतूच हा आहे की तुम्हाला अनकम्फर्टेबल बनवणं, जेणेकरून तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं आणि कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून विचार करायला शिकावं. नक्की कशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे, तो अप्रोचेस काय आहेत,
हे तुम्ही एक्सप्लोर करावं, हाच या पाठीमागचा हेतू आहे. बाकीच्यांचाही विचार चालू असेल, कुणाचा झाला असेल, हरकत नाहीये. आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात. पहा, जे आता आपण पर्यावरणाचं बघितलं तेच आहे. आणखी एक उदाहरण तुम्हाला मला सांगायचं आहे. आता हे युपीएससीच्या यापूर्वी म्हणजे 2023च्या प्रश्नपत्रिकेमधलं हे उदाहरण आहे बरं का. हे प्रत्यक्ष विचारण्यात आलेलं उदाहरण आहे. तर ह्या मॅडम आहेत, तर त्यांनी प्रश्न कसा विचारलाय मी तुम्हाला ते सांगतो. त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की तुम्ही प्रत्येक जण लक्षात घ्या, तुम्ही एका बँकेमध्ये कर्मचारी आहात आणि तुमच्या सोबत आणखी एक महिला कर्मचारी आहे. आता ती जी महिला कर्मचारी आहे ती घटस्फोटित आहे. आणि तिच्या वडिलांना एक दुर्धर आजार आहे, हृदयाचा आजार आहे. मी तुम्हाला ती केस स्टडी दाखवतो नंतर. एक आजार आहे, त्या आजारामध्ये उपचाराकरिता सर्जरी करणं गरजेचं आहे. ही सर्जरी करण्याकरिता जवळपास 10 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. आता त्या तुमच्या मैत्रिणीने म्हणजे त्या स्त्रीने तुमच्याकडे मदत मागितली की मला असा झालेला आहे, मला 10 लाख रुपये पाहिजेत, अन्यथा त्यांचं निधन होईल, ते काही बरे होणार नाहीत. आणि तुला माहितीच आहे मी असंही ऑलरेडी त्या ठिकाणी घटस्फोटित आहे, मला त्यांच्याशिवाय कुणीच नाहीये. तुम्हाला सगळी परिस्थिती अतिशय छान कळतीये, समजतीये, पण तुमच्याकडे पैसेच नाही आहेत. कितीही तुमची इच्छा असली तरी सुद्धा तुमच्याकडे ते पैसे नाही आहेत त्यामुळे तुम्ही काही मदत करू शकत नाहीये. पण शेवटी तुम्ही तिला 2 शब्द धीर देण्याचे मात्र बोलताय आणि सांगताय की नाही माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत आणि त्यामुळे खरंच मला माफ कर, मला निश्चित आवडलं असतं तुझे पैसे द्यायला. पण काही दिवसानंतर म्हणजे पुढचे काही दिवस ती ऑफिसला येत नाही आणि काही दिवसानंतर जेव्हा ती ऑफिस परत जॉईन करते तेव्हा मग तुम्ही तिला भेटता आणि तिला विचारता, तिच्या वडिलांच्या आरोग्याची तुम्ही विचारपूस करता आणि तेव्हा हे सांगते ती की आता ते सुखरूप आहेत आणि खरंच खूप सुखरूप आहेत. खूप छान पद्धतीने घरी आणलेलं आहे, डिस्चार्ज मिळालेला आहे, औषध गोळ्या व्यवस्थित चालू आहेत, जेवण वगैरे करतायत. तुम्हाला प्रश्न पडला की अरे पण मग हे पैसे आणले कुठून हिने? तुमच्या चेहऱ्यावरचे भाव वाचून तिनेच तुम्हाला सांगितलं की हे बघ, मला आपल्या बँकेचे जे मॅनेजर आहेत तर त्यांनी मला मदत केली. काय आहे, आपल्या बँकेमध्ये एक अकाउंट आहे आणि ते अकाउंट, त्याचा जो कोणी अकाउंट होल्डर आहे म्हणजे जसं ते अकाउंट आहे ना त्या व्यक्तीचं, तो व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून त्या अकाउंटकडे आला नाही, त्याने ते अकाउंट ऑपरेटच केलेलं नाहीये आणि ते अकाउंट अनेक वर्षांपासून डॉर्मंट आहे. डॉर्मंट म्हणजे काय, ना ते कोणी वापरतंय ना ते क्लोज केलेलं आहे, त्यामुळे त्यात पैसे पडूनच होते. बँकेच्या मॅनेजरने काय केलं, त्या अकाउंट मधले पैसे गुपचूप मला बोलावलं आणि मला त्यांनी ते काढून दिले आणि मला म्हणाले की तुला जसं जमेल तसं ही जी रक्कम आहे ना 10 लाखाची आपण त्यातून काढली आहे, हे पुन्हा तू पैसे त्यामध्ये हळूहळू का असे ना तू भरत राहा आणि ते पुन्हा पूर्वरत 10 लाख रुपये त्याच्यामध्ये ठेव. आणि हे बघ, मी माझ्या महिन्यातल्या प्रत्येक पगारातून काही रक्कम काढून ते 10 लाख रुपये त्या अकाउंटमध्ये पुन्हा भरतीये. आणि खरंच मला आभार मानायचे आपल्या मॅनेजरने, त्याने नसती मदत केली तर हे असं माझे वडील वाचले नसते. ती निघून गेली. आता तुमच्या समोर परिस्थिती अशी आली की अरे जे बँक मॅनेजरने केलेलं आहे ते बेकायदेशीर आहे. तिने ज्या पद्धतीने ते पैसे घेतले आणि वडिलांना वाचवलं आणि आता पगारातून पैसे त्यात ते टाकत चालले, तेही बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीमुळे मध्ये तुम्ही काय कराल? पहिला मुद्दा आता यातला पहिला प्रश्न की तुम्हाला ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये काय नक्की चुकीचं वाटतंय, काय एथिकली इनकरेक्ट वाटतंय
नैतिकदृष्ट्या याच्यामध्ये काय चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतंय? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमच्या समोर आता कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत तुमची कृती करण्यासाठी? काय उपलब्ध आहेत तुमच्या पुढे मार्ग? तिसरा मुद्दा, त्या अनेक मार्गापैकी तुम्ही नक्की कोणता मार्ग त्या ठिकाणी निवडाल? मी तुम्हाला युपीएससीचे ते प्रश्न सांगणार नाही, कारण ते फार डिफिकल्ट आणि वेगळ्या पद्धतीने आहेत, पण एक साधं सोपं आपलं नेहमीचं डिस्कशन चालू आहे म्हणून मी त्या पद्धतीने तुम्हाला ते सांगितलं. पहिला, या सगळ्या परिस्थितीमध्ये काय चुकीचं घडलंय हे तुम्हाला वाटतंय? काय एथिकल प्रॉब्लेम आहे याच्यात? दुसरा, हे जे काही आहे त्या परिस्थितीप्रती तुमच्याकडून काय, मग तुमच्या समोर कोणते मार्ग उपलब्ध आहेत? आणि तिसरं, त्याच्यापैकी तुम्ही काय कराल? करा, विचार करा. मित्रांनो, या अशा प्रकारे ही परिस्थिती आपण सुरुवात केली कशी? इंटरव्ह्यूला चाललाय, रस्त्यामध्ये अपघात झाला, काय कराल? उत्तर साधं सोपं होतं की ॲम्ब्युलन्सना कॉल करेन, ॲम्ब्युलन्स येईल, वेळ असेल तर नक्की थांबेन, नसेल आसपासच्या लोकांची मदत घेऊन काही जे असतील तिथे त्यानुसार मी पुढे निघून जाईन. फार सोपं होतं. पण जेव्हा थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढली, मग पर्यावरण विरुद्ध विकास ह्याचा मुद्दा उपस्थित झाला आणि त्याच्याही पुढे आणखी डिफिकल्टी वाढली. अरे बापरे, आता ही तर मैत्रीण आणि हे सगळं झालं, आता तिची परिस्थिती नाजूक आहे, बिचारी एकटीच आहे, घटस्फोटित आहे, वडील जगणं गरजेचं होतं, तिचा आधार तेच आहेत, काय करायचं? परिस्थिती कशी आहे? आणि ह्या प्रत्येक ठिकाणी बघा काय करायचंय आपल्याला. का आयोग तुम्हाला या पद्धतीने प्रश्न विचारतंय हे सगळ्यात पहिलं महत्वाचं समजून घ्यायचंय आपल्याला. या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून आयोगाला काय तपासायचंय तुमच्यामध्ये आणि का विचारतायत तुम्हाला प्रश्न ते हे सगळे प्रश्न अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेत विचारण्यापाठीमागे त्यांचं प्रयोजन काय आहे आपल्याला मित्रांनो तिथून सुरुवात करावी लागेल. मी या प्रश्नांकडे येतोच, याची उत्तरं काय आहेत त्याच्याकडे येतोच, पण इथे जर आपण बघितलं तर आपला एकूण जो पेपर आहे एथिक्सचा, त्याच्यामध्ये मित्रांनो 2 भाग आहेत. पहिला आहे सैद्धांतिक घटक, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विचारवंतांचे विचार अभ्यासायचे आहेत. कॉन्सेप्ट आहेत बऱ्याचशा, मूल्य म्हणजे काय, नैतिकता म्हणजे काय ते अभ्यासायचं आहे. कुठली कुठली मानवी मूल्य असतात, अभिवृत्ती म्हणजे काय, अभिरूपता जी अभिक्षमता आहे ती काय असते, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ज्या छोट्या छोट्या पण महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत ज्याच्यामध्ये इंटेग्रिटी आहे, एकनिष्ठा किंवा सचोटी किंवा कंपॅशन करुणा आहे, या सगळ्या संकल्पना अभ्यासायच्या असतात. हे सगळं तुम्हाला इथे आहे. मग एकदा का तुमचं हे अभ्यासून झालं की त्याच्यानंतर मग भाग 2 येतो, तो म्हणजे घटना अभ्यास, केस स्टडीज. मग ह्या केस स्टडीमध्ये तुम्ही जे काही अभ्यासलेला आहे त्याच्या आधारावरती या केस स्टडी सोडवायच्या असतात. ठीक आहे, हा तुम्हाला तो पुढचा भाग येतो. आणि याच्यामध्ये जर तुम्ही सिलेबस सगळा बघितला, ठीक आहे, पहिला कोणता, सैद्धांतिक घटकाचा जर सिलेबस बघितला तो बराच मोठा आहे. म्हणजे बराच मोठा इन सेन्स की डिकोड केल्यानंतर बराच मोठा येतो. ह्या सगळ्या स्लाइड्स आहेत, मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये नाही घेऊन जाणार इथे, कारण आपल्यासाठी त्या केस स्टडीज फार महत्वाच्या आहेत. मग पहिला टॉपिक आहे बघा, नीतिशास्त्राचा मूलभूत परिचय. पुन्हा मानवी मूल्य त्यामध्ये महत्वाचे आहेत. पुन्हा नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्य. पुन्हा भारत आणि जागतिक स्तरावरचे बरेचसे विचारवंत आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर अभिवृत्ती, त्यानंतर लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा संदर्भातली मूल्य आणि नैतिकता, प्रशासनामधील सभ्यता, प्रॉबिटी, या सगळा सिलेबस तुम्हाला पहिल्यांदा अभ्यासायचा आहे. पहिला भाग आहे तो. आणि मग पहिल्या भागानंतर तुम्हाला त्यांनी सांगितलंय की वरील समस्या, वरील सिलेबसवरील, वरील अभ्यासक्रमावरील तुम्हाला काही घटना अभ्यास आहे, अभ्यासक्रम. सो अभ्यासक्रमावरील घटना अभ्यास म्हणजे केस स्टडीज, ह्या तुम्हाला इथे अभ्यासायच्या आहेत. पण आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की काय उद्देश काय आहे या सगळ्या प्रक्रियेचा, हे प्रश्न विचारण्यामागे, या केस स्टडीजच्या मागे उद्देश काय आहे मित्रांनो. पहिला आहे ते म्हणजे तुमच्यातली नैतिक क्षमता. बघा, आपण जेव्हा आत्ता उत्तर देत होतो, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजून थोडासा पहिल्या भागाचा अभ्यास नाही केला ती पण उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन, खरंच अभिनंदन. का? कारण तुम्ही प्रयत्न तरी केलात, लक्षात घ्या. पण ज्याच्याकडे तो नैतिकतेचा अभ्यासाने केलाय
मग ते मात्र त्याकडे कसं बघतात बघा. कोणी म्हणतं की नाही हेतू चांगला असेल तर ती कृती नैतिक आहे. कोणी म्हणतं की नाही अधिकतम लोकांचं अधिकतम सुख, मला वाटतं की ते फार महत्वाचं आहे. कोणी म्हणतं की नाही सर नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने हे उत्तर हे योग्य राहील. कोणी म्हणतं की नाही सर गांधीजींचा तलिस्मान आहे ना त्याचा जर विचार केला तर ते मला योग्य वाटतंय. मग हे जे काही बोलणं आहे, हे जे शब्द आहेत किंवा हे जे काही अप्रकारे विचार करतायत ना ही मुलं, ते का करतायत? कारण त्यातून काय दिसतंय की त्यांच्यामध्ये त्या प्रसंगात काय नैतिकता दडलेली आहे, नैतिकतेचं द्वंद्व काय दडलेलं आहे, नैतिकतेचा प्रश्न काय दडलेला आहे हे त्यांना समजतंय. हे समजतंय, नुसतं समजत नाहीये तर ते त्यांना मांडता पण येतंय. मित्रांनो, हेच आयोगाला तपासायचं आहे की तुम्हाला त्या वेगवेगळ्या समस्यांमध्ये नैतिकतेचा मुद्दा काही शोधता येतोय का? नैतिकतेचा मुद्दा शोधता येतोय का? का महत्वाचं असतं नैतिकता? मी तुम्हाला पुढे उदाहरण देणार आहे, थांबा. अतिशय महत्वाचं आहे ते. दुसरं आहे निर्णय क्षमता. तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे का? खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणण्याची ताकद आहे का? स्वतःच्या हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहिताचा निर्णय घेण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे का? जे मानवतेला धरून, ज्यात भलेही तुमचं स्वतःचं नुकसान होईल, ते निर्णय घेण्याची क्षमता तुमच्याकडे आहे का? समोरच्यांना, वरिष्ठांना, मंत्र्यांना कितीही राग आला, माझी बदली होईल, त्यांना राग आलाय, पण तरी सुद्धा जे सत्य आहे, जे खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे ते निर्णय घेण्याची तुमच्यात क्षमता आहे का? हे त्यांना तपासायचंय. मित्रांनो, साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांना काय करायचंय माहितीये? त्यांना उद्या जेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल, बघा लक्षात घ्या, ते तुम्हाला फक्त अभ्यास करायला लावत नाहीयेत, ते तुम्हाला तयार करतायत. ते तुम्हाला तयार करतायत. उद्या जेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल, अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जायचंय आणि त्या प्रसंगामध्ये तिथे गेल्यानंतर तुम्ही मागे जाऊन पुन्हा एथिक्सचं पुस्तक वाचणार नाहीये किंवा कुठेतरी एखाद्या शिक्षकाला फोन करणार नाहीये. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस अतिशय क्विकली, विद्युत वेगाने निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि त्यासाठी तयार करणं, उमेदवारांना तुम्हाला तयार करणं हा याचा सर्वात महत्वाचा हेतू आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला ते तयार करतायत, त्यामुळे घाबरू नका, भीती बाळगू नका, उलट सामोरे जा. तुमच्या मनामध्ये दुर्दम्याची इच्छाशक्ती आहे ना, तुम्हाला अधिकारी व्हायचंय ना, मग अधिकारी व्हायचंय तर त्याच्यासाठीचं ट्रेनिंग तुमचं आत्ताच सुरू झालेलं आहे आणि ते हे या माध्यमातून, इतरही माध्यमातून आहे, पण हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण उद्या तुम्हाला यातल्या सगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे आणि त्यासाठी मग तुम्ही आत्ताच तयार झाला पाहिजे. हा यामागचा हेतू आहे. हा तुमच्यासाठी आहे. उद्या तुम्ही जिल्हाधिकारी असाल, उद्या तुम्ही SP असाल, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, पोलीस अधीक्षक असाल, उद्या तुम्ही IFS असाल, काय करणार? काय त्या प्रसंगात काय करणार? त्याची तयारी म्हणजे हा पेपर आहे. मुद्दा कळतोय तुम्हाला याचा? आणि म्हणून मित्रांनो, जर याच्यामध्ये आपण बघितलं तर एक मुद्दा नेहमीचा महत्वाचा असतो बघा, तो म्हणजे टू बी और नॉट टू बी. काय? टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. कोण म्हणलं असं? असं कोण म्हणाले? शेक्सपियर म्हणाले, नाही का? नाना पाटेकर काय म्हणाले? जगावं की मरावं. आणि आमिर खान काय म्हणाले? क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल आहे की नाही? हे तसं ते म्हणाले. मग हे अशा परिस्थितीमध्ये ह्या तिघांनाही प्रश्न पडलेला आहे. तो प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल, अरे काय करायचं काय याच्यात? या बाईला मदत करायची का? नैतिक दिसतंय, मान्य आहे, पण अरे हे बेकायदेशीर आहे, आपली नोकरी गेली म्हणजे मग काय करायचं? टू बी ऑर नॉट टू बी. पण मग याची उत्तरं कशी द्यायची, कसं ठरवायचं, नाही का? मग हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल तर मित्रांनो, यातला पहिला मुद्दा तो म्हणजे आपल्याला अगोदर सगळ्यात महत्वाचं पहिलं मूलभूत संकल्पना अभ्यासाव्या लागतील. मूलभूत संकल्पनांचा अभ्यास आपला हवा. म्हणजे काय हो?
जर तुम्ही आपला अभ्यासक्रम बघितला तर अभ्यासक्रमामधून तुम्हाला या सगळ्या मूलभूत संकल्पना पाहायला मिळतील. हे पहिलं काम तुम्ही करायचंय. ठीक आहे. दुसरं काम काय करायचंय ते म्हणजे जे नैतिक विचारवंत आहेत त्या नैतिक विचारवंतांचं अध्ययन करायचं आहे. मग हे नैतिक विचारवंत कोणते, तर यामध्ये पाश्चात्य नैतिक विचारवंत आहेत आणि त्याचबरोबर काही भारतीय विचारवंत देखील आहेत. मी आत्ताच तुम्हाला त्यांची नावं सांगितली बरे का. हे दुसरं तुम्हाला करायचंय. नैतिक विचारवंत पाश्चात्य आणि भारतीय याबद्दल तुम्हाला अभ्यासायचं आहे. तिसरं काय करायचंय तर ते म्हणजे मित्रांनो पाठीमागचे सगळे PYQ यांचं दररोज वाचन करायचं आहे. काही कळो अथवा न कळो. बघा उत्तर महत्वाचं नाहीये, प्रश्न समजणं आणि प्रश्न कळणं महत्वाचं आहे. प्रश्न लक्षात येणं महत्वाचं आहे. प्रश्न लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणजे मग काय होतं माहितीये का, प्रश्न जर माहिती असेल तर ऑटोमॅटिक आपल्या अवतीभोवती जे घडायला लागलेलं असतं ना त्याच्याशी आपल्याला मग रिलेट करता येतं, जोडायला ते मदत होते की अरे हे असं करायला पाहिजे का, हे जे झालं ते योग्य आहे का, काय आहे, कसं, कशा पद्धतीने. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. बघा एथिकल डायलेमा म्हणजे तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला काय फायदा होईल. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महाकुंभमध्ये प्रशासनाने खूप चांगली तिथे नियोजन केले. म्हणजे तुम्ही कल्पनाही नाही करू शकणार, रात्रंदिवस मेहनत करून ज्या हजारो कर्मचाऱ्यांनी महाकुंभ हे यशस्वी करून दाखवलंय याच्याबद्दल त्यांचं खरंच जेवढं कौतुक करावं आपण तेवढं कमी आहे. ज्या पद्धतीने प्रशासन, उत्तर प्रदेश प्रशासन शासन राबलंय त्याच्याबद्दल तोडच नाहीये. 45 कोटी लोक आतापर्यंत जाऊन दर्शन घेऊन ते गंगेमध्ये स्नान करून आलेले आहेत. एवढ्या लोकांचं अतिशय योग्य चोख त्यांच्या राहण्याची, खाण्याची, जेवण्याची सगळ्या प्रकारची व्यवस्था करणं हे तोंडचं माप नाहीये मित्रांनो. पण ते भारत सरकार, उत्तर प्रदेश सरकार यांनी यशस्वी करून दाखवले. त्याबद्दल निश्चितपणे त्यांचं कौतुक. हा आला एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा सांगतो. ते म्हणजे की पण याच गंगेच्या तीरावरती प्रयागराज येथे त्यांनी जी व्यवस्था केली आहे त्याच्यामध्ये 2 भाग सरळ दिसतात. एक म्हणजे जे सर्वसामान्य आहेत, प्रचंड गर्दी, कारण एवढी गर्दी आहे तर काही प्रश्नच नाहीये. पण एका बाजूला लोकांना स्नान करायला म्हणजे काय, तिथे तुम्ही डुबकी मारायचे म्हणलं तरी तुम्हाला कपडे कुठे काढून ठेवायचे किंवा हातातल्या वस्तू काढून, हे शक्यच नाहीये. तुम्हाला जसं आहात तसं त्यात बुडावं लागतं. आंघोळ करून, आंघोळ म्हणजे काय हो, गंगेचं पाणी डोक्यावर घ्यायचं आणि बाहेर पडायचं, हीच अवस्था आहे. पण दुसऱ्या बाजूला माहितीये का तिथे अगदी क्लीन असा तो घाट तुम्हाला सापडतो. अगदी मोजकीच लोक त्या ठिकाणी स्वच्छ अशा पाण्यामध्ये आंघोळ करतायत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था जसं काही 5 स्टार हॉटेल सारखी आहे. तेच फक्त मध्ये बॅरिकेड आहे. पलीकडे ते चित्र आहे, अलीकडे हे चित्र आहे. पलीकडे जे अतिशय स्वच्छ घाटावर आंघोळ करतायत, स्वच्छ नदीचा किनारा आहे, स्वच्छ पाणी आहे, राहण्याची व्यवस्था अत्यंत स्वच्छ आहे. दिवसाचं भाडं फक्त 50,000 रुपये आहे एका रूमचं. आणि भारत सरकारची जी ITDC ही एक महत्वाचा उद्योग आहे, त्यांनी ही केलेली व्यवस्था आहे तिथे. मग श्रीमंत, जे गर्भ श्रीमंत लोक आहेत ते मात्र इथे जातात, मस्तपैकी फोटोशूट करून आंघोळ पाणी सगळं व्यवस्थित. आणि त्याच्या बाजूला दुसरीकडे मात्र तुम्हाला या प्रकारची परिस्थिती आहे. हे जेव्हा आपण वाचतो, हे वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये काही येतं का, आणि जर आलं तर याचा अर्थ समजून घ्या की तुमचा काय आहे, थोडासा एथिक्सचा अभ्यास आहे, तुम्हाला समजतंय. तुम्हाला हे माहिती आहे की याच्यापूर्वी प्रश्न काही विचारलेले आहेत आणि हे अरे ते प्रश्न आणि हे प्रश्न जवळपास एकमेकांना रिलेट करतायत. PYQ जर तुम्ही वाचले असतील तर तुम्हाला यातला फरक लक्षात यायला मदत होते. दुसरं उदाहरण आत्ताच नुकतं झालेलं. महाराष्ट्राचे माजी मंत्री असलेले साहेब, त्यांचा मुलगा बँकॉकला निघाला घरी न सांगता. बँकॉकला निघाल्यानंतर बराच वेळ वाट बघितल्यानंतर कळलं की अरे मुलगाच नाहीये, कुठे गेला. शक्यता त्यांना माहिती होती की हा असा जाणार होता. त्यांनी काय केलं, त्यांनी
मुख्यमंत्र्यांना फोन लावला, मुख्यमंत्री कार्यालयातून मग पोलिसांना, पुढे महाराष्ट्राचे जे काही राज्य उड्डयन मंत्री आहेत त्यांना फोन लागला, त्यांनी मग DGCA ला सांगितलं आणि अवघ्या 3 तासामध्ये पोरगा कुठे गेला होता हे कळलं सुद्धा आणि पुढच्या 2 तासामध्ये पोराला वापस आणून पुण्यामध्ये हजर सुद्धा केला. 5 तासामध्ये पोलिसांनी अशा पद्धतीने या मुलाचा तपास लावला आणि शेवटी त्याला त्याच्या वडिलांसमोर उभा केला. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रामध्येच दरवर्षी जवळपास 5,000 मुलं, लहान मुलं ही गायब होतात. हो, गायब शब्द मुद्दाम वापरतोय का, ती गायबच होतात, हरवतात असा शब्द प्रशासन वापरतं, पण ती गायब होतात. आणि ही 5,000 मुलं सापडत नाहीत. हा आकडा वेगवेगळ्या जिल्ह्यातला असल्यामुळे त्याची तीव्रता कुठे जाणवतही नाही. मग ते काय आहे? आणि त्याचबरोबर सैफ अली खान यांचं उदाहरण तुम्हाला माहितीच आहे की कशा पद्धतीने जवळपास 30-35 पथकं निर्माण करून त्या खुन्याला, म्हणजे खुन्याला काय तो ते चाकू मारला, तेही मारला का नाही हा मुद्दा वेगळा आहे, पण त्याला पोलिसांनी पकडलं. मग सर्वसामान्यांच्या प्रति प्रशासनाचा हा दृष्टिकोन आणि काही VVIP जे लोक आहेत त्यांच्या प्रति असणारा हा दृष्टिकोन, त्यांच्या प्रति असणारी ही जी काही संवेदनशीलता आहे, ही नैतिक आहे का? मग एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने समोर कोण आहे हे पाहून आपलं कर्तव्य बजावावं का? याच्यामध्ये तुम्हाला नैतिक डायलेमा किंवा नैतिक मुद्दे दिसत नाहीयेत का? जर ते दिसत नसतील तर याचा अर्थ तुम्ही याचं वाचन केलेलं नाहीये. पण तुम्हाला ते दिसायला हवेत, कारण तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे आणि म्हणून दररोज PYQ वाचायचे आहेत. दररोज PYQ वाचायचे आहेत, हे लक्षात घ्या. आणि हे जर वाचन केलं तर तुम्हाला मी जे बोलतोय ना, कारण हे तुम्ही पण बघितलेलं आहे, मग तुम्ही पण बघितलेलं आहे, तर तुम्हाला याच्यामधले काही एथिकल मुद्देच दिसायला पाहिजेत ना. नाही दिसले काही हरकत नाही, हे करा. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की दररोज PYQ वाचा. हा तुमचा 3रा महत्वाचा मुद्दा आहे. पहिलं काय कराल, मूलभूत संकल्पना अभ्यासाला घ्या. विचारवंत समजून घेण्याची प्रक्रिया सुरू करा. 3रं, दररोज PYQचं वाचन करा. हे 3रं. 4थं, याच्या बरोबरीनेच काय करायचं आपल्याला, तर जे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना असतात त्याचं विश्लेषण करणारी काही लोक असतात. मग चांगलं दर्जेदार वाचन आणि चांगलं दर्जेदार अशा पद्धतीने माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. म्हणजे कसं होतं की ठीक आहे, मला कळलं हो सर की पोलिसांनी असं नाही वागायला पाहिजे, एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असं नाही करायला पाहिजे, पण मला हे नाही समजत आहे नक्की याच्यामध्ये एथिकली इनकरेक्ट काय आहे, हे शब्दामध्ये मी कसं मांडू सर, मला हे कळत नाहीये. येस, काही हरकत नाही. याच्याबद्दल मग आपल्याला काय करायचंय, वाचन करायचंय. मग कोणतं वाचन करणार आपण, तर जेव्हा मला ते एथिकल इश्यू कळले, डायलेमा कळले, की मग मी काय करायचंय, वाचन करायचंय. काय करणार वाचन, एक म्हणजे वर्तमानपत्रातून, आणि दुसरं म्हणजे एक खूप सुंदर अशी वेबसाईट आहे बेटर इंडिया नावाची, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ही मराठीतून अवेलेबल आहे. ही मराठीतून सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला बेटर इंडियावरती अशा बाबींचं योग्य ते प्रकारचं विश्लेषण होत असलेलं, केलं जात असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. मग त्यातून तुम्हाला समजेल की अरे नक्की याच्यातले कुठले इश्यूज ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि आपण काय केलं पाहिजे. हे लक्षात घ्या. म्हणून हे आपण करू शकतो, या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. एवढं जरी केलं ना तुम्ही, तरी तुम्हाला केस स्टडी किंवा एकूणच एथिक्स, पण त्यातल्या त्यात केस स्टडीच्या बाबत तुम्हाला हळूहळू तुमचं बॅकग्राऊंड प्रिपेअर होईल. प्रत्यक्ष उत्तर कसं लिहायचं आहे हे बघा. उत्तर लिहिण्याचं एक ना तंत्र आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा फॅक्ट शोधायचे असतात. दुसरं असतं त्या सिच्युएशन मध्ये, त्या प्रश्नामध्ये, त्या परिस्थितीमध्ये कोणकोणते भागधारक इन्व्हॉल्ड आहेत ते भागधारक शोधायचे असतात. प्रत्येक भागधारकाचा इंटरेस्ट काय आहे हे शोधायचं असतं. त्या इंटरेस्टमुळे प्रत्येक भागधारकाचा वेगळा इंटरेस्ट आहे, मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच काय, हितसंबंधांचा तणाव काय येतो हे शोधायचं असतं. त्यानंतर मग हे हितसंबंधांचा तणाव शोधल्यानंतर
तो तणाव सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या समोर कोणकोणते ऑप्शन्स आहेत हे तुम्हाला शोधायचं असतं. त्या सगळ्या ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. मग तोच ऑप्शन तुम्ही का निवडला हे पटवून देण्यासाठी एथिकली म्हणजे विचारवंतांच्या आधारे, पुराव्यांच्या आधारे तुम्हाला ते जो निवडलेला तुम्ही ऑप्शन आहे ना तो तुम्हाला त्या ठिकाणी पटवून द्यायचा असतो. आणि सगळ्यात शेवटी पण अत्यंत महत्वाचं ते म्हणजे कन्क्लुजन, ज्याच्या अंतर्गत तुम्ही हे सांगणार आहात की मला या सगळ्या याच्यावरती म्हणजे सगळ्या प्रश्नावरती माझं कन्क्लुजन काय आहे की जे जनरली एखादं कोटेशन असावं, एखाद्या विचारवंताचं, एखाद्या सध्याच्या राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारं एखादं कोटेशन असावं, त्यातून तुम्ही ते करू शकता. बघा, मी सांगितलेले हे सगळं तंत्र आहे का नाही, पण तुम्हाला हे काही कळणार आहे का? आत्ता नाही कळणार, बरोबर ना? म्हणून मी आत्ता काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही याची सुरुवात करा. मग आपण ते करणारच आहे. पुढच्या सत्रामध्ये आपण ते करणारच आहे. मी तुम्हाला काही काही त्या ठिकाणी ओव्हरव्ह्यू देईनच याचा. पण आत्ता एवढं तरी कळलं ना की आपल्याला करायचं काय आहे. मग जसं उदाहरण घ्या, तुम्ही ते उदाहरण घ्या मगाशीचं. त्यात पहिला काय मुद्दा होता, मी काय म्हणलं, फॅक्ट. बँकेचं उदाहरण घ्या, त्यात फॅक्ट काय काय आहेत. एक, ती बँक आहे, ही पहिली फॅक्ट. कारण बघा कॉन्टेक्स्ट काय आहे, पहिल्या शेवटच्या उदाहरणात बँक ही फॅक्ट आहे की नाही. मॅनेजर हा फॅक्ट आहे, ठीक आहे. तुम्ही बँकेतले एम्प्लॉई आहात, ही तिसरी फॅक्ट आहे. ती तुमची मैत्रीण आहे, हे पण एक फॅक्ट आहे की नाही. असं ह्या फॅक्ट आपल्याला शोधायच्या असतात. आजारपण आहे, ती घटस्फोटित आहे की नाही, ती एकटीच आहे, तिच्यासाठी ते वडील फक्त एकटे आधार आहेत, हे सगळे फॅक्ट आहेत. ह्या फॅक्ट शोधल्या, अंडरलाईन केल्या आहे की नाही. दुसरं, मग पुढे काय करायचं, याच्यामध्ये स्टेक होल्डर कोण कोण आहेत, म्हणजे याच्यामध्ये भागधारक कोण कोण आहेत. मग भागधारक दोन प्रकारचे असतात, एक प्रत्यक्ष, एक अप्रत्यक्ष. भागधारक प्रत्यक्ष कोण आहे याच्यात, तुम्ही बँकेचे कर्मचारी, बँक मॅनेजर, ती मैत्रीण, तिचे वडील, हे झाले प्रत्यक्ष. अप्रत्यक्ष मध्ये कोण कोण आहे, हे ठेवीदार, त्या बँकेचे ठेवीदार, एकूण भारतातली वित्तीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, भारतातील लोक, शासन, हे काय झाले, हे सगळे अप्रत्यक्ष त्याच्यामध्ये असलेले भागधारक आहेत. समजते का मुद्दा? असं करत करत पुढे जायचं असतं. मग यांचे इंटरेस्ट काय आहेत, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट काय आहे, याच्यामध्ये कुठले एथिकल इश्यूज इन्व्हॉल्व आहेत, त्यानंतर तुमच्या पुढे कोणते मार्ग उपलब्ध आहेत, त्यापैकी एक कोणता मार्ग आपण निवडणार आणि तोच का निवडणार, हे लक्षात घ्या. सुरुवातीला आपल्याला हे जरा वेगळं वाटू शकतं, पण मित्रांनो हे फार सोपं आहे. हेच टेम्पलेट आहे. हे एकदा लक्षात ठेवलं, दोनदा तीनदा हे केलं ना, दोन तीनदा लिहिलं ना, हे अतिशय साधं सोपं होतं. हो, हे स्ट्रक्चर आहे ना, प्रत्येक उत्तराचं हे स्ट्रक्चर आहे. हो का? हो, पहिल्या टप्प्यामध्ये हेच उत्तर आहे, हे स्ट्रक्चर करायचं आहे. पण अधिक गुण मिळवण्यासाठी आणखी वेगवेगळ्या प्रकारची व्हॅल्युडेशन असते. पण एकदाच तुमच्या झोळीमध्ये हे सगळं मी टाकणार नाहीये. मुद्दा कळतोय का तुम्हाला? तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. केस स्टडीज याच्याबद्दलचं एक इंट्रोडक्शन करून देणं हा माझा इथे पहिला प्रायमरी हेतू होता, जो आपण या ठिकाणी पार पाडलेला आहे. तुमचे याच्यावरती काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. ठीक आहे, धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.